आणि आता बातम्या विस्ताराने बघूया। राज्यभरात चर्चेला गेलेल्या खरात प्रकरणात आज कोर्टात हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला। सरकारी वकील, बचाव पक्ष आणि पीडितांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला। आरोपी सहकार्य करत नाही, तपासात अडथळे येत आहेत आणि नव्या तक्रारी समोर येत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर कोर्टाने खरातच्या पोलीस कोठडीमध्ये 1 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे। पाहूया दिवसभरातला आढावा घेणारा हा रिपोर्ट। भोंदूबाबा खरात प्रकरणाची व्याप्ती वाढते आहे। तक्रारी करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ। खरातच्या कुकर्माची काय होती पंचसूत्री? खरातच्या कार्यालयात झुंबर कोटवाड। अशोक खरात सध्या महाराष्ट्रासह देशभरात चर्चेत आहे। खरातनं भोंदूगिरीच्या नावाखाली केलेले कारनामे भयंकर आहेत। लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली सध्या तो अटकेत आहे। सुरुवातीला 7 आणि नंतर 5 दिवसाची पोलीस कोठडी नाशिक न्यायालयानं त्याला दिली होती। पोलीस कोठडी संपल्यावर रविवारी पुन्हा त्याला नाशिकच्या न्यायालयात हजर करण्यात आलं। सुनावणी सुरू होताच तपास अधिकारी किरण सूर्यवंशी यांच्यासह सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी कोर्टासमोर गंभीर मुद्दे मांडले। अशोक खरात हा संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याचा दावा। खरात तपासात अजिबात सहकार्य करत नसल्याचं स्पष्ट। तपासादरम्यान खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर झाला। डेटामधील अनेक गोष्टींची चौकशी अजून बाकी। आरोपीनं अनेक महिलांना फसवलं, लैंगिक शोषण केलं आणि ब्लॅकमेलिंगचेही प्रकार। काही राजकीय व्यक्तींची नावं मोबाईलमध्ये वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केल्याचा संशय। अशोक खरातकडे असलेली मालमत्ता ही भोंदूगिरीच्या पैशातून जमवलेली मालमत्ता आहे किंवा अनेक राजकीय नेत्यांचा असलेला काळा पैसा आणि त्यातून उभारलेलं हे साम्राज्य आहे। याबाबतचा तपास आता SIT कडनं केला जातोय। यासाठी SIT कडून संबंधित विभागांना पत्रव्यवहार देखील करण्यात आलेला आहे। इतकंच काय तर पासपोर्ट विभागाच्या माध्यमातून देखील परदेशामध्ये अशोक खरात किती वेळेला गेला आणि त्यानं तिथं नेमकं काय केलं याबाबतचा देखील आता तपास SIT कडनं केला जातोय। आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलिसांच्या मागणीला कडाडून विरोध केला। पहिल्या रिमांड वेळी जी कारणं सांगितली होती तीच कारणं पुन्हा मांडली जात असल्याचा दावा त्यांनी केला। मात्र पीडित महिलांच्या वकिलांनी वेगळाच मुद्दा मांडला। आरोपी सहकार्य करत नसल्यामुळे तपासाला विलंब होत असल्याचं त्यांनी सांगितलं। नवनवीन पीडित महिला पुढे येत आहेत। समाजात विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे असा युक्तिवाद करत सखोल तपासासाठी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली। पहिल्या रिमांडमध्ये ज्या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं तेच होऊ शकलं नाहीये। आणि का होऊ शकलं नाही? कारण हा कोऑपरेट करत नाहीये। दुसऱ्या रिमांडमध्ये पुन्हा काही कारणं तीच आलेली आहे। त्याचंही कारण हेच की हा कोऑपरेट करत नाही आरोपी, त्यामुळं याचा फायदा आरोपीला जाऊ शकत नाहीये। आणि असाच जर ट्रेंड असेल, ही जर त्याची वृत्ती असेल आरोपीची, तर मग तपासाचं कार्य पूर्ण होण्याकरता अडचणी निर्माण होतील। दुसरीकडे अशोक खरातच्या कुकर्माची नवी पंचसूत्री समोर आली आहे। महिलांचं शारीरिक शोषण करण्यासाठी त्यानं सुनियोजित पद्धतीचा वापर केल्याचं तपासातून उघड झालंय। खरातच्या कार्यालयातील झुंबर हा कोडवर्ड असल्याची धक्कादायक बाब समोर। महिलेला आत नेल्यानंतर झुंबरचा लाईट बंद करणं म्हणजे आत कोणालाही प्रवेश नाही असा संकेत। खरात सुरुवातीला त्याच्याकडे येणाऱ्या व्यक्तीची जन्मतारीख विचारून त्यांना जन्मवार अचूक सांगायचा। विशेषतः महिलांची सहानुभूती मिळवण्यावर खरातचा भर। पती पत्नी एकत्र आल्यास त्यांच्या वैवाहिक आयुष्यात संशय निर्माण करून वाद निर्माण करायचा। काही प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्यामध्ये अविश्वास निर्माण करत होता। परिस्थितीचा फायदा घेत महिलांना आधार देण्याच्या नावाखाली जाळ्यात ओढत होता। खरात विरोधात 7 ते 8 गुन्हे दाखल असल्यानं त्याला जामीन मिळणं अवघड असल्याचं कायदेतज्ञ सांगतायत। कृपालू महाराज असतील किंवा आसाराम बापू असतील, त्यांच्या विरोधात असे गंभीर गुन्हे दाखल झाले होते आणि त्यांना जामीनही मिळाला नव्हता। जरी खरातला जामीन मिळाला तरी सरकार त्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागू शकते असं सांगण्यात येत आहे। आधी सुरुवातीला एक गुन्हा उघडकीस आला, आता जवळपास 7 ते 8 गुन्हे त्याच्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे। या 7 ते 8 गुन्ह्यामध्ये आता त्यांचं ते गांभीर्य आणि त्याची जे गंभीरता पाहून त्यांना सध्या आता बेल भेटण्याचे चान्सेस कमी आहे। आसाराम बाबू झालं, रहीमचं जे केस आहे, अशा जे केसेस आहेत याच्यामध्ये अजिबात बेल त्यांना देण्यात आली नव्हती। अजूनही ते जेलमध्ये अडकून बसलेले आहेत आणि असे बरेच जे लोक आहेत ते त्यांच्यावरती अशा प्रकारे पाठोपाठ जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना त्यांचे ते गुन्ह्याचं गांभीर्य पाहून त्यांना ते जेलमध्ये ठेवण्यात आले।
अंकशास्त्राचा आधार घेत प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख करून देणे, त्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकणे आणि व्हिडिओच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवणे अशा प्रकारचे व्यवहारही खरात प्रकरणात समोर आलेत. मालमत्ता व्यवहारात त्यांनी फसवणूक केल्याचं तपासात स्पष्ट होतंय. 1 एप्रिलला अशोक खरात याला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे. 3 दिवसांच्या मिळालेल्या कोठडीमध्ये SITने नेमका काय तपास केला याबाबतचा युक्तिवाद देखील कोर्टात केला जाऊ शकतो. याच दरम्यान जो मिळालेला मोबाईलचा डेटा आहे त्या डेटामध्ये नेमकं काय आहे याबाबत देखील युक्तिवादाच्या दरम्यान तपासी अधिकारी किंवा सरकारी वकील माहिती देऊ शकतात. याशिवाय मोबाईलच्या डेटामध्ये कोणत्या राजकीय व्यक्तींशी खरातचे संबंध होते, त्यांच्याशी नेमकं काय काय बोलणं झालेलं होतं, इतकंच काय ज्या मालमत्तांच्या संदर्भानं अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची चर्चा आहे त्याबाबतचा खरातचा नेमका काय संवाद होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या सुनावणीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 एप्रिलला होणारी जी सुनावणी आहे त्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.